नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊयात देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। भारतीय वंशाच्या निक्की हेलींनी इतिहास रचलाय। रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष उमेदवारीच्या दावेदार निक्की हेली यांनी राजधानी वॉशिंग्टन डीसीच्या प्राथमिक निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला। रिपब्लिकन पक्षाकडून प्रायमरी जिंकणाऱ्या निक्की हेली अमेरिकेच्या इतिहासातील पहिली महिला उमेदवार ठरल्यात। वॉशिंग्टनमध्ये हेली यांना 1274 मते मिळाली, तर ट्रम्प यांना 676 मते मिळाली आहेत। अमेरिकेचे 3 व रशियाचा 1 असे 4 अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानाकडे रविवारी रवाना झाले असून ते मंगळवारी तिथे पोहोचतील अशी शक्यता आहे। अंतराळवीर त्या स्थानकावर 6 महिने राहणार आहेत। स्पेस एक्स या कंपनीच्या फाल्कन रॉकेटच्या सहाय्याने अवकाश यानाचे प्रक्षेपण केले। अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेचे मॅथ्यू डोमॅनिक, मायकेल बॅरट महिला अंतराळवीर जिनेट एप्स, रशियाचा अंतराळवीर अलेक्झांडर ग्रेम्बेकिन हे चौघे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जातील। या स्थानकावर अमेरिका, डेन्मार्क, जपान, रशिया या 4 देशांचे अंतराळवीर कार्यरत असून त्यांना अवकाश यानातून पृथ्वीवर परत आणले जाणार आहे। तणावात आयुष्य घालवणे हे दिवसभर एक पाकिट सिगारेट पिण्याइतका धोकादायक असते असे अनेक अभ्यासात आढळून आले। याच तणावातून मार्ग काढण्यासाठी अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिक पझल थेरपीचा मोठ्या प्रमाणात अवलंब करतात। अलीकडे स्प्रिंग व्हॅली सिनियर सेंटरच्या ज्येष्ठांनी 60,000 पीसेसचे पझल पूर्ण केले। यावेळी त्यांच्यासाठी पेंटिंगची शिबिरे, कलात्मकतेला वाव देणारे उपक्रम आणि बूस्ट युअर ब्रेन कवायतींचा समावेश होता। मात्र पझल पूर्ण करत असताना या सर्वांवरील तणाव अधिक प्रमाणात कमी झाला असल्याचं आढळून आलंय। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यावरील बंदी घालण्याचे राज्यांचे प्रयत्न अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडले। ट्रम्प यांना अभय देण्यात आले असून कोलोराडो कोर्टाच्या निर्णयावर स्टे आणला गेलाय। यामुळे ट्रम्प यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय। पेटीएम पेमेंट बँकेच्या बँकिंग व्यवहारावर बंदी घातल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने आणखी एका कंपनीवर अशीच कारवाई केली। आरबीआयने या फायनान्स कंपनीला आपल्या ग्राहकांना गोल्ड लोन देणे बंद करण्यास सांगितले। IIFL फायनान्सवर रिझर्व्ह बँकेने ही कठोर कारवाई केली आहे। आरबीआयने सोमवारी एक आदेश जारी करून बिगर बँकिंग फायनान्स कंपनी IIFL फायनान्सला नवीन गोल्ड लोन देण्यावर बंदी घातली आहे। IRBच्या म्हणण्यानुसार 31 मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या आर्थिक स्थितीच्या तपासणी दरम्यान गोल्ड लोन वितरणामध्ये अनियमितता आढळून आली होती। टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होतीये। मंगळवारी कंपनीच्या शेअर्सना 5% अप्पर सर्किट लागलं आणि त्यांनी 8,838 रुपयांचा नवीन उच्चांकी स्तर गाठला। गेल्या 4 ट्रेंडिंग दिवसांपासून या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागत आहे। या कालावधीत हा स्टॉक सुमारे 23% वाढलाय। शेअर्सच्या या वाढीमागे मोदी सरकारची घोषणा आहे। खरं तर गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने टाटा समूहाच्या 2 सेमीकंडक्टर प्लांट्सच्या प्रस्तावांना मंजुरी दिली, तेव्हापासून कंपनीच्या शेअर्सना दररोज अप्पर सर्किट लागतंय। टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांना मागे टाकत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान पटकावले। ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांना मागे टाकत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान मिळवले। मस्क यांची एकूण संपत्ती $197.7 बिलियन इतकी आहे, तर जेफ बेझोसची संपत्ती $200 बिलियन आहे। भारतीय लष्कराचं मायक्रो एअरक्राफ्ट शेतात कोसळल्याची घटना समोर आली आहे। ही घटना बिहारमध्ये घडली आहे। अचानक मोठा आवाज करत विमान शेतात कोसळलं। विमान खाली कोसळताच ग्रामस्थांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं। या विमानाला पाहण्यासाठी काही वेळातच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। अचानक विमान खाली कोसळताच शेतात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। शेतात काम करणारे लोक सैरावैरा धावत होते। बगदाहा गावात आर्मीचं मायक्रो एअरक्राफ्टच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे हे विमान शेतात कोसळलं। दक्षिण चीन समुद्रात पुन्हा एकदा चीन आणि फिलिपाईन्समध्ये तणाव निर्माण झालाय। चीनच्या तटरक्षक दलाने फिलिपाईन्सच्या जहाजांना रोखलं। दोन्ही देशांचे जवान एकमेकांना भिडल्याची माहिती आहे, त्यामुळे पुन्हा परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे। दक्षिण चीन समुद्रातील काही भागांवर चीन दावा करतो, त्यामुळे या भागात नेहमीच तणावाची स्थिती असते। फिलिपाईन्स कोस्ट गार्डचे प्रवक्ते कमोडोर जे टेरिलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनी जहाजांनी फिलिपाईन्सच्या 2 जहाजांवर धोकादायक कारवाया केल्या होत्या। या दरम्यान फिलिपाईन्स आणि चीनच्या जहाजामध्ये जोरदार धडक बसली।
लेबनॉनमधून डागलेल्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात इस्रायलच्या उत्तर सीमेजवळ एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झालाय, तर या हल्ल्यात 2 जण जखमी झाले. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी घडली. हे तिघे भारतीय मूळचे केरळचे आहेत, असे वृत्तात म्हटलंय. लेबनॉनमधून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र सोमवारी सकाळी 11च्या सुमारास इस्रायलच्या उत्तरेकडील गॅलिली प्रदेशातील मोशाव मार्गलियोट येथील भागावर कोसळले, असे बचाव सेवा मॅगेन डेव्हिड अडम चे प्रवक्ते झाकी हेलर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलंय. गाझामध्ये एकीकडे युद्धविरामाची चर्चा आहे, तर दुसरीकडे इस्रायली सैन्य जोरदार हल्ले करतात. रविवारी आयडीएफने दीर अल बहाल आणि रफाहसह त्याचबरोबर शेकडो लोक गंभीर जखमी झालेत. सततच्या हल्ल्यांमुळे अल अक्सा रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा ढीग पडल्याची परिस्थिती निर्माण झाली. उपासमारीने देखील लोकांचा मोठ्या संख्येने मृत्यू होतोय. अनेक ठिकाणी बॉम्बफेक केली, त्यामुळे 12हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यात महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. मागील वर्षी घेण्यात आलेली भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक ही बेकायदेशीर असल्याचा आरोप भारतातील कुस्तीपटूंनी केला असून या प्रकरणात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. मात्र या याचिकेवर सोमवारी सुनावणी घेण्यात आली. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार भारतीय कुस्ती संघटनेला कुस्तीपटूंच्या आरोपांना उत्तर देण्याचा आदेश दिला. पुढील सुनावणी येत्या 7 मार्चला होणार आहे. बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट व सत्यवर्त कडियन या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक बेकायदा असल्याचा आरोप करत नवी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायाधीश सचिन दत्ता यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार, भारतीय कुस्ती संघटना व ॲड हॉक समिती यांना याचिकेवर नोटीस बजावली आहे. भारताच्या पुरुष व महिला टेबल टेनिस संघाने सोमवारी इतिहास रचलाय. दोन्ही संघांनी पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवली. आता हे दोन्ही संघ पॅरिस ऑलिम्पिकमधील सांघिक विभागात पहिल्यांदा सहभागी होणार आहेत. 2008 पासून ऑलिम्पिकमध्ये एकेरीसह सांघिक विभागासाठी स्पर्धा घेतल्या जात होत्या, पण 2008, 2012, 2016 व 2021 या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या एकाही संघाला पात्रता मिळवता आली नव्हती. मात्र यंदा जागतिक क्रमवारीच्या जोरावर भारताच्या दोन्ही संघांनी पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट बुक केलंय. बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी ही कायमच चर्चेत असते. कियाराचे एकामागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. कियारा आडवाणी ही एका चित्रपटासाठी कोटींमध्ये फीस घेते. मात्र आता कियारा लवकरच डॉन 3 मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी कियाराने मोठी रक्कम आकारल्याचं सांगण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे जगभरातील सौंदर्यवतींमधून विश्वसुंदरी निवडण्याची स्पर्धा म्हणजेच मिस वर्ल्ड स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 117 देशांतील स्पर्धक भारतात पोहोचले. फेब्रुवारीपासून नवी दिल्लीत ही स्पर्धा सुरू झाली आहे. तब्बल 28 वर्षांनंतर भारत या स्पर्धेचं आयोजन करत आहे. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 सिनी शेट्टी यावर्षी 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. रिपोर्टनुसार सिनी शेट्टीने टॉप 20 मध्ये स्थान मिळवलं आहे. मिस वर्ल्ड स्पर्धेची फायनल आता 9 मार्च रोजी मुंबईत होणार आहे. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.